Hello and welcome back to Grammar Simplified. फंडामेंटल्स ऑफ इंग्लिश या लेक्चर सिरीज मधलं आजचं आपलं चौथं लेक्चर आहे. यापूर्वी आपण 3 लेक्चर्स घेतलेले आहेत. ज्यांनी कोणी ते लेक्चर्स पाहिले नसतील तर सुरुवातीला तुम्ही ते लेक्चर पहा आणि त्यानंतर चौथ्या लेक्चरकडे या. कारण हे प्रत्येक लेक्चर हे एकावरती एक डिपेंड आहे. तर आज आपण कोर स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स अँड हाऊ टू आयडेंटिफाय ॲडजेक्टिव्ह अँड ॲडव्हर्ब याचा डिटेल मध्ये अभ्यास करणार आहोत. तर सुरुवातीला आपण कोर स्ट्रक्चर ऑफ सेंटेन्स पाहू. तर एव्हरी सेंटेन्स हॅज अ कोर स्ट्रक्चर अँड दॅट इज सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. हे आपण अगदी लहानपणापासून समजावून घेतलेलं आहे आणि अभ्यासात आलेलो आहोत. तरी पण आपल्या ग्रामर एरर होतात. त्यामुळे आपण हे अगदी बारकाईने आणि कॉन्सन्ट्रेशनने ऐका म्हणजे तुमच्या या पुढे मिस्टेक्स होणार नाहीत. तर सब्जेक्ट म्हणजे काय? सब्जेक्ट म्हणजे असा वर्ड की जो ऍक्शन करतो. हु इज डुईंग अँड ऍक्शन इज कॉल्ड सब्जेक्ट. म्हणजे याला आपण डुअर म्हणतो. वर्ब म्हणजे काय? ऍक्शन वर्ड आहे हा, ज्याद्वारे ऍक्शन दर्शविली जाते, दाखवलेली जाते. आणि ऑब्जेक्ट म्हणजे काय? तर ऑब्जेक्ट हा ऍक्शन रिसीव करतो म्हणून त्याला आपण रिसीव्हर म्हणतो. ओके. आता या दोन सेंटेन्स कडे जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की मी सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्टला वेगवेगळ्या नंबरनी हायलाइट केलेलं आहे. आता सब्जेक्ट ओळखत असताना सब्जेक्टला आपण हु ने प्रश्न विचारतो. हु इज रीडिंग अ बुक इन दिस सेंटेन्स? रिया इज रीडिंग अ बुक. म्हणजे हु ने प्रश्न विचारला तर इथे आपल्याला मिळाला सब्जेक्ट. हा आहे ऍक्शन वर्ड रीड्स म्हणून हा आहे वर्ब. आणि अ बुक. आता अ बुक हे काय आहे? ऑब्जेक्ट आहे. तर ऑब्जेक्ट शोधण्यासाठी आपल्याकडे एक ट्रिक आहे. ती म्हणजे आपण वर्बला 2 प्रश्न विचारायचे. ते म्हणजे एक आहे व्हॉट आणि दुसरा आहे हुम. हे 2 प्रश्न विचारल्यानंतर आपल्या लक्षात येतं की तो ऑब्जेक्ट आहे आणि तो जो ऑब्जेक्ट आहे तो ऑब्जेक्ट एकतर नाउन असतो किंवा एकतर प्रोनाउन असतो. आणि हे जे ऑब्जेक्ट असतात हे नॉन लिव्हिंग किंवा लिव्हिंग असू शकतात. तर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला व्हॉटने प्रश्न विचारायला लागेल आणि लिव्हिंग ऑब्जेक्ट असेल तर आपल्याला हुमने प्रश्न. म्हणजे हुमने प्रश्न विचारला तर लिव्हिंग ऑब्जेक्ट मिळतो आणि व्हॉटने प्रश्न विचारला तर नॉन लिव्हिंग ऑब्जेक्ट मिळतो. आता ऑब्जेक्ट म्हणून नाउन किंवा प्रोनाउन यूज केलं जातं. तसंच सब्जेक्ट म्हणून पण नाउन किंवा प्रोनाउनचाच यूज केला जातो. हे आपण अगदी लहान असल्यापासून शिकत आलेलो आहोत. प्रोनाउन. ओके. तर ह्या बेसिक गोष्टी आता फक्त स्कॅन करून घ्या. ह्या सेंटेन्स मध्ये बघा आपल्याला व्हॉट ने प्रश्न विचारला तर आपल्याला येणारं जे आन्सर आहे ते नाउन आहे का प्रोनाउन? नाउन आहे की दुसरा कुठला वर्ड आहे हे लक्षात येईल. रीडला जर आपण व्हॉट हा प्रश्न विचारला, व्हॉट डज रिया रीड? उत्तर आलं अ बुक. आणि हे झालं ऑब्जेक्ट. म्हणजे हे काय आहे? अ बुक काय आहे? नाउन आहे आणि हे ऑब्जेक्ट म्हणून यूज केलेलं आहे. सब्जेक्ट हे सुरुवातीला येतं, ऑब्जेक्ट हे शेवटी येतं. म्हणजे सर्वसाधारण सेंटेन्स मध्ये. दुसरं सेंटेन्स आहे द टीचर टॉट द स्टुडंट्स. या सेंटेन्स मध्ये ऍक्शन कोणाकडून घडतेय? टीचर कडून. ऍक्शन करणारा डुअर कोण आहे? द टीचर आहे. त्यामुळे हे द टीचर हे झालं सब्जेक्ट. टॉट हे काय आहे? ऍक्शन वर्ड आहे म्हणून हा झाला वर्ब. आता याला प्रश्न विचारूया. टॉटला आपण whom ने प्रश्न विचारू. whom did the teacher teach? स्टुडंट्स. आलं उत्तर. हे झालं नाउन.
आणि नाऊन म्हणजे काय, ऑब्जेक्ट. ओके, ही बेसिक गोष्ट आहे, इथं तुम्ही इग्नोर करू नका. इथं जर तुम्ही दुर्लक्ष केलं तर पुढील सेंटेन्सेस तुम्हाला समजणार नाहीत. हे खूप बेसिक घेऊन जात आहे मी. ओके, तर नेक्स्ट स्लाइड उदाहरणांची आहे. यामध्ये आपल्याला सब्जेक्ट, वर्ब आणि ऑब्जेक्ट हे ओळखायचं आहे. पहिलं सेंटेन्स आहे अजय सरप्राईज एव्हरीवन. हे सेंटेन्स आहे. या सेंटेन्स मध्ये सब्जेक्ट काय आहे, अजय आहे. हू सरप्राईज एव्हरीवन, अजय सरप्राईज एव्हरीवन. हे झालं सब्जेक्ट. सरप्राईज हे आहे वर्ब आणि एव्हरीवन हा खरंच नाऊन आहे का किंवा दुसरा वर्ड आहे हे लक्षात घेण्यासाठी आपल्याला ट्रिक वापरायची. कुठली, याला प्रश्न विचारायचा. अजय सरप्राईज हुम. हुमने प्रश्न विचारला, आन्सर आलं. काय आलं, एव्हरीवन. म्हणजे हे आहे नाऊन, म्हणजे हा आहे ऑब्जेक्ट. आले लक्षात, ऑब्जेक्ट आहे. दुसरा सेंटेन्स रोहन इज वॉशिंग हिज कार. हु इज वॉशिंग हिज कार, रोहन. म्हणजे रोहन आहे सब्जेक्ट, इज वॉशिंग हेल्पिंग वर्ब आणि मेन वर्ब यांना मिळून हे झालं वर्ब, याला वर्ब म्हणतात. आणि हिज कार. आता वॉशिंगला प्रश्न विचारा. सॉरी, रोहन इज वॉशिंग व्हॉट. व्हॉटने प्रश्न विचारा, आन्सर आलं हिज कार. ओके, आलंय सगळ्यांचं. म्हणजे हिज कार हे काय झालं, नाऊन, म्हणजे हे झालं ऑब्जेक्ट. ओके, तिसरं सेंटेन्स आहे दे विल नॉट जॉईन दिस बॅच. या सेंटेन्स मध्ये दे हे सब्जेक्ट आहे आणि हा प्रोनाउन म्हणून यूज केलाय. काय आहे, प्रोनाउन. आणि who will not join this batch, they will not join this batch. ओके, कोणी प्रश्न विचारला, आलं प्रोनाउन. प्रोनाउन म्हणजे काय, सब्जेक्ट. हे लक्षात ठेवा नेहमी. विल नॉट जॉईन हे आहे वर्ब आणि दिस बॅच हे काय आहे जाणून घेण्यासाठी आपल्याला याला प्रश्न विचारावं लागेल. हु विल नॉट जॉईन दिस बॅच, सॉरी, काय विचारायचं आपल्याला, ऑब्जेक्ट जाणून घ्यायचा आहे ना. ऑब्जेक्ट, वर्ब हे प्रोनाउन आहे का ऍडवर्ब वगैरे आहे. काय विचारायला लागेल प्रश्न, व्हॉट विचारायला लागेल का हुम विचारायला लागेल. व्हॉटने प्रश्न विचारूया. काय जॉईन करणार नाहीयेत ते, व्हॉट विल नॉट जॉईन बाय देम दिस बॅच. तर हे आलं आन्सर. हा काय आहे, दिस बॅच हे झालं नाऊन. आलं लक्षात, नाऊन आहे म्हणजे हे काय आहे, ऑब्जेक्ट आहे. हे दोन्ही गोष्टी साइड बाय साइड लक्षात ठेवा, ऑब्जेक्ट आहे आणि नाऊन आहे. ओके, आता चौथं सेंटेन्स आहे रोहित रिच्ड मुंबई. हु रिच्ड मुंबई, रोहित. मग हे झालं सब्जेक्ट, रिच हे वर्ब आणि मुंबई. आता इथे व्हॉटने प्रश्न विचारा. व्हॉट डीड रोहित रिच, आलं उत्तर मुंबई, नाही. हुम डीड रोहित रिच, आलं उत्तर मुंबई, नाही आलं. वेअर डीड रोहित रिच, प्रश्न कुठला WH वर्ड वापरायला लागणार आहे इथं, वेअर हा वापरावा लागणार आहे, तरच मुंबई उत्तर येणार आहे. आणि नाऊन किंवा प्रोनाऊन ओळखायचं असेल तर वेअरने प्रश्न विचारायचा आहे का आपल्याला, नाही. एकतर आपण आतापर्यंत हुमने प्रश्न विचारत आलेलो आहोत किंवा व्हॉटने प्रश्न विचारत आलेलो आहोत. वेअरने विचारावं लागतंय, म्हणजे हे नाऊन आहे का, ऑब्जेक्ट आहे का, नाही. तर जेव्हा आपण वेअरने प्रश्न विचारतो तेव्हा ते नाऊन किंवा प्रोनाऊन नसतं, तर ते येतं
ऍडवर्ब. ते काय होतं? ऍडवर्ब होतं ते. आलं लक्षात? हे लक्षात ठेवा की वेअरने प्रश्न विचारला तर ते ऍडवर्ब बनतं. अरे, वेअरने प्रश्न विचारला तर ऍडवर्ब. म्हणजे या सेंटेन्स मध्ये मुंबई हे ऍडवर्ब आहे. आता तुम्ही म्हणाल की मुंबई हे नेम ऑफ द प्लेस आहे, मग हे ऍडवर्ब कसं झालं? हो, नेम ऑफ द प्लेस आहे, परंतु या सेंटेन्स मध्ये ते ऍज अ ऍडवर्ब म्हणून यूज केलंय. याचा यूज हा ऍडवर्ब म्हणून झालेला आहे, नाउन म्हणून हा यूज केलेला नाहीये. म्हणून मुंबई हे या सेंटेन्स मध्ये ऍडवर्ब आहे, नाउन नाहीये. ओके. आता चौथं सेंटेन्स जर आपण पाहिलं, रोहित प्लेज क्रिकेट फॉर मुंबई. आता इथे पण मुंबई आलेला आहे, मग हे ऍडवर्ब आहे का की नाउन आहे? हे लक्षात घ्यायचं असेल तर खाली एक नियम आहे. तर तो नियम काय आहे? सेंटेन्स मध्ये जर प्रेपोजिशन असेल, प्रेपोजिशन कुठला आहे इथे? फॉर. फॉर हे प्रिपोजिशन आहे आणि प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्ट, ऑब्जेक्ट के तौर पर अगर नाउन या प्रोनाउन आया है, म्हणजे ऑब्जेक्ट म्हणून नाउन किंवा प्रोनाउन वापरलेलं असेल तर ते काय असतं? ऑब्जेक्ट म्हणून जेव्हा नाउन किंवा प्रोनाउन वापरलेलं असतं तर ते ऍडवर्ब नसतं, तर ते नाउन किंवा प्रोनाउन असतं. तर इथं मुंबई काय आहे? नाउन आहे. ओके. तर फॉर म्हणजे प्रिपोजिशन नंतर येणारं ऑब्जेक्ट हे नेहमी काय असतं? नाउन किंवा प्रोनाउन असतं. त्यामुळं मुंबई हे इथे नाउन आहे. ही बेसिक गोष्ट, दोन्ही सेंटेन्स मधला हा डिफरन्स आहे. या सेंटेन्स मध्ये मुंबई हे ऍडवर्ब म्हणून यूज केलेलं आहे आणि चौथ्या सेंटेन्स मध्ये मुंबई हे नाउन म्हणून यूज केलेलं आहे. आता आपण प्रश्न पण विचारून पाहूयात, म्हणजे तुमच्या लक्षात येईलच. रोहित प्लेज क्रिकेट फॉर मुंबई. हु प्लेज क्रिकेट फॉर मुंबई? रोहित. हे झालं सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणजे नाउन, सॉरी, सब्जेक्ट. प्लेज हे झाले वर्ब. क्रिकेट हे झालं हु प्लेज क्रिकेट? रोहित प्लेज क्रिकेट. आणि रोहित प्लेज व्हॉट? क्रिकेट. म्हणून हे झालं ऑब्जेक्ट. आणि ऑब्जेक्ट क्रिकेट इज अ नेम ऑफ प्ले, गेम. त्यामुळे हे काय झालं? नाउन. आणि फॉर हे काय? प्रिपोजिशन आहे. फॉर हे प्रिपोजिशन आहे. आपण पार्ट्स ऑफ स्पीच शिकताना ह्या गोष्टी डिटेल मध्ये शिकणार आहोत. आता फक्त एवढंच लक्षात घ्या, फॉर हे प्रिपोजिशन आहे. आता 5वं सेंटेन्स आहे, द बुक इज अंडर द टेबल. यामध्ये व्हॉट इज अंडर द टेबल? व्हॉटने प्रश्न विचारला, काय आला? हे सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट आहे म्हणजे काय आहे? नाउन आहे. व्हॉट इज अंडर द टेबल? द बुक इज अंडर द टेबल. इज हे काय? हेल्पिंग वर्ब आहे, म्हणजे हे वर्ब म्हणू शकतो आपण याला. त्यानंतर अंडर. अंडर हे काय आहे? प्रिपोजिशन आहे. अंडर हे प्रिपोजिशन आहे. आणि द टेबल, बघा, प्रिपोजिशन नंतर जर ऑब्जेक्ट म्हणून जर नाउन किंवा प्रोनाउन आलेलं असेल तर ते ऑब्जेक्ट असतं. द टेबल हे काय झालं? नाउन. आलं लक्षात? द टेबल हे झालं नाउन. म्हणजे प्रिपोजिशन नंतर ऑब्जेक्ट म्हणून नाउन किंवा प्रोनाउन वापरलं जातं. हे चौथ्याही सेंटेन्स मध्ये आपल्या लक्षात आलं आणि 5व्याही सेंटेन्स मध्ये लक्षात आलेलं आहे. हा बेसिक डिफरन्स आहे. जरी नाउन असणारा वर्ड सेंटेन्स मध्ये कधी कधी ऍडवर्ब म्हणून पण यूज केला जातो, हे लक्षात ठेवायचं आहे. आता यासाठी एक सोपी ट्रिक आहे. त्यामध्ये पहिला हा जो कॉलम आहे ना, हा पेज पूर्ण डोक्यामध्ये स्कॅनच करून घ्यायचा, मेंदूमध्ये. तो खूप महत्वाचा आहे, शेवटपर्यंत विसरायचा नाही. व्हॉट, हु, हुम आणि हुज
हे 4 वर्ड जेव्हा आपण हे 4 WH वर्डनी जेव्हा प्रश्न तयार करतो आणि प्रश्न हा जो आपण जेव्हा वर्बला विचारतो तेव्हा आपल्याला नाऊन किंवा प्रोनाउन मिळतं. हे पुढील उदाहरणांपासून मधून तुमच्या लक्षात येईल. जेव्हा आपण एखाद्या वर्बला व्हॉट, हू, हुम, हुज प्रश्न विचारतो तेव्हा येणारं आन्सर हे नाऊन किंवा प्रोनाउन असू शकतं. आणि दुसरं आहे ते म्हणजे व्हॉट काइंड ऑफ आणि विच हे प्रश्न विचारल्यानंतर येणारं आन्सर हे नेहमी ऍडजेक्टिव्ह असतं. ऍडजेक्टिव्ह. आणि वेअर, वाय, वेन, हाऊ हे प्रश्न विचारल्यानंतर येणारं आन्सर हे ऍडव्हर्ब असतं. जसं की आपण या सेंटेन्स मध्ये पाहिलं, वेअरने प्रश्न विचारला, मुंबई आला आन्सर आणि मुंबई हे काय झालं ऍडव्हर्ब. विश्वास बसत नाही बऱ्याच जणांचा, मुंबई हे ऍडव्हर्ब कसं काय, तर मुंबई हे ऍडव्हर्बच आहे, कारण तिथं आपण वेअरने प्रश्न विचारलाय, वेअरने प्रश्न विचारला म्हणून ऍडव्हर्ब. ओके, आता पहिलं सेंटेन्स. यामध्ये आपल्याला प्रत्येक म्हणजे सेंटेन्स मधला प्रत्येक वर्ड समजून घ्यायचा आहे. तो नाऊन आहे, वर्ब आहे, प्रोनाउन आहे आणि तो कसा ओळखायचा. आता पहिल्यांदा हे करत असताना एक ट्रिक आहे. पहिलं तर वर्ब काय आहे हे लक्षात घ्यायचं. या सेंटेन्स मध्ये वर्ब काय, माय एल्डर ब्रदर हॅज इन्व्हायटेड हिज ब्रदर. व्हॉट, ब्रदर नाही, इथे मला फ्रेंड म्हणायचं होतं, सॉरी. माय एल्डर ब्रदर हॅज इन्व्हायटेड हिज फ्रेंड. ओके, आता ह्या सेंटेन्स मध्ये पाहिलं तर हॅज इन्व्हायटेड काय आहे बरं, वर्ब आहे. आता वर्बला जर आपण हू ने प्रश्न विचारला, हू इन्व्हायटेड हिज फ्रेंड, ब्रदर. हू ने प्रश्न विचारला, काय आलं उत्तर, ब्रदर. म्हणजे ब्रदर हे काय आहे, नाऊन आहे. ब्रदर हे नाऊन आहे. विच ब्रदर, विच हा प्रश्न विचारला तर उत्तर आलं एल्डर. विच ब्रदर, एल्डर ब्रदर. म्हणून हे काय झालं, विचने प्रश्न विचारला तर सांगा, हे झालं ऍडजेक्टिव्ह. आणि माय हे आहे डेटर्मिनर. आता फक्त आपण ऍडजेक्टिव्ह, ऍडव्हर्ब, नाऊन आणि प्रोनाऊन हेच फक्त शोधतोय सेंटेन्स मध्ये. डेटर्मिनर पुन्हा आपण डिटेल मध्ये अभ्यासणार आहोत तेव्हा मी सांगेनच. ओके, आता फक्त एवढंच लक्षात घ्या की माय हे इथं डेटर्मिनर आलेलं आहे आणि ते नेहमी ऍडजेक्टिव्हच्या आधी येतं. इथं पहा एल्डरच्या आधी आलेलं आहे. आता दुसऱ्या सेंटेन्स मध्ये माय बेस्ट फ्रेंड परचेस्ड अन एक्सपेन्सिव्ह वॉच हे सेंटेन्स आहे. आता पहिल्यांदा मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला पहिलं वर्ब अंडरलाईन करून घ्यायचंय. वर्ब काय आहे, परचेस्ड. हू परचेस्ड अन एक्सपेन्सिव्ह कार वॉच, उत्तर आलं फ्रेंड. हू परचेस्ड, फ्रेंड. आता हे हू ने विचारलं म्हणून हे काय नाऊन आहे. त्या चार्ट नुसार बघा, हू ने प्रश्न विचारला, नाऊन आलं. माय बेस्ट फ्रेंड. आता बेस्ट हे काय आहे, तर आपल्याला त्याला प्रश्न विचारायला लागेल. कुठला प्रश्न विचारूयात, विच येईल का, नाही, विच फ्रेंड असं म्हणत नाही. व्हॉट काइंड ऑफ हा प्रश्न विचारावा लागेल. व्हॉट काइंड ऑफ. आता व्हॉट काइंड ऑफ हा प्रश्न विचारल्यानंतर आन्सर आलं व्हॉट काइंड ऑफ फ्रेंड, बेस्ट फ्रेंड. मग हे झालं बेस्ट, हे काय झालं ऍडजेक्टिव्ह. आणि माय ऍडजेक्टिव्हच्या आधी येणारा शब्द हा डेटर्मिनर असतो. अन एक्सपेन्सिव्ह वॉच. आता हे जे शब्द आहेत हे ओळखायचं आपल्याला. एक्सपेन्सिव्ह काय आहे, बऱ्याचदा परीक्षेमध्ये असं एक्सपेन्सिव्हला अंडरलाईन केलेलं असतं आणि ब्रॅकेटमध्ये दिलेलं असतं हे वर्ब आहे का नाऊन आहे की ऍडव्हर्ब आहे. तर तेव्हा आपल्याला हे ओळखता आलं पाहिजे, त्यामुळे हे डिटेलमध्ये घेत आहे मी. त्यामुळे कॉन्सन्ट्रेट म्हणजे राहा लेक्चरमध्ये, मध्ये स्किप करू नका लेक्चर. ओके, तर एक्सपेन्सिव्ह, व्हॉट काइंड ऑफ वॉच. इथं प्रश्न काय विचारायला लागेल, व्हॉट काइंड ऑफ वॉच, एक्सपेन्सिव्ह वॉच. त्यामुळे हे झालं ऍडजेक्टिव्ह. व्हॉट काइंड ऑफ ने प्रश्न विचारला तर काय येतं ऍडजेक्टिव्ह. आणि वॉच काय आहे,
माय बेस्ट फ्रेंड परचेस्ड व्हॉट. व्हॉटने प्रश्न विचारला म्हणून हे काय झालं, वॉच हे झालं नाऊन. ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, हे एक्झाम मध्ये असं अंडरलाईन करून विचारतात. फॉर एक्झाम्पल आता बघा, ह्या सेंटेन्स मध्ये आपण जर येस्टरडेला अंडरलाईन केलं, एक्झाम मध्ये जर येस्टरडेला अंडरलाईन केलेलं असेल आणि विचारलं हे ऍडवर्ब आहे का, ऍडजेक्टिव्ह आहे की नाऊन आहे की प्रोनाऊन आहे, असे ऑप्शन दिलेले असतात, तेव्हा आपल्याला ते ओळखता आलं पाहिजे की येस्टरडे हे काय आहे. मग त्यासाठी पहिल्यांदा काय करायचं, आपल्याला पहिलं वर्ब शोधायचं. वर्ब काय आहे, सॉ, हे वर्ब आहे. तर हु सॉ अ थिफ बिहाइंड द टेम्पल येस्टरडे, दे सॉ अ थिफ. म्हणजे सब्जेक्ट म्हणून काय यूज केलंय इथे, प्रोनाऊन यूज केलाय. नाऊनच्या ऐवजी वापरला जाणारा शब्द म्हणजे प्रोनाऊन ना, म्हणजे दे हा काय आहे, प्रोनाऊन आहे. ओके, तर तो कुठला प्रश्न असेल, हुने विचारला, प्रोनाऊन आलं. ओके, आपण इथं पाहिलंय हुने प्रश्न विचारला तर नाऊन किंवा प्रोनाऊन येतं. तर हुने प्रश्न विचारला आलं प्रोनाऊन, म्हणजे हे बरोबर आहे आपलं. ओके, अ थीफ बिहाइंड द टेम्पल येस्टरडे. आता याच्यामध्ये अ थीफ, अ थीफ हे काय आहे, कोणाला पाहिलं, कोणाला म्हणजे काय, टू हुम. हुम हा प्रश्न विचारायला लागेल. त्याला कुठला प्रश्न विचारावा लागेल, हुम हा प्रश्न विचार. हुमने प्रश्न विचारल्यानंतर लक्षात येईल की कोणाला पाहिलं, अ थीफ. हुमने प्रश्न विचारल्यावर काय येतं, नाऊन येतं. बिहाइंड द टेम्पल, आता बिहाइंड द टेम्पल हे काय आहे, बिहाइंड द टेम्पल आन्सर येण्यासाठी आपल्याला कुठला प्रश्न विचारायला लागेल, वेअर. व्हेरी गुड, वेअर हा प्रश्न विचारायला लागेल. आणि वेअर हा प्रश्न विचारल्यानंतर येणारं आन्सर हे नेहमी काय असतं, ऍडवर्ब असतं. आता राहिला प्रश्न आपला येस्टरडे. येस्टरडे काय आहे, येस्टरडे आन्सर येण्यासाठी आपल्याला काय उत्तर प्रश्न विचारायला लागेल, तर वेन हा प्रश्न विचारायला लागेल. जेव्हा आपण सेंटेन्सला, वर्बला वेन हा प्रश्न विचारतो, when did they see a thief behind the temple, कधी पाहिला त्यांनी चोर, तर yesterday पाहिलं. yesterday म्हणजे वेननी प्रश्न विचारला, ऍडवर्ब आहे की ऍडजेक्टिव्ह आहे, ऍडवर्ब आहे. म्हणजे या सेंटेन्स मध्ये दोन ऍडवर्ब आलेले आहेत. yesterday इथं ऍडवर्ब म्हणून यूज केलेलं आहे. तर अशा पद्धतीने आपण आणखी दोन उदाहरणं पाहू, म्हणजे तुम्हाला आणखी क्लॅरिटी येईल. माय यंगर सन गॉट फर्स्ट प्राइज इन एशियन गेम. आता यामध्ये पहिलं तर आपण फास्ट घेऊयात. गॉट, गॉट हे काय आहे, वर्ब आहे. ओके, वर्ब आहे. यंगर हे काय आहे, यंगर सन. यंगर सन सांगा, विच सन, यंगर सन. विचचा आन्सर आलं म्हणजे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. सन, हुचा आन्सर काय येईल, हु गॉट द फर्स्ट प्राइज इन एशियन गेम, सन. म्हणजे हे काय आहे, सन हे नाऊन आहे. द फर्स्ट प्राइज, फर्स्ट हे काय आहे, विच प्राइज. विच प्राइज, फर्स्ट हे काय आलं, विचने प्रश्न विचारला तर फर्स्ट आन्सर आलं, म्हणून फर्स्ट हे काय आहे, ऍडजेक्टिव्ह आहे. व्हॉट, प्राइज म्हणजे काय मिळालंय, व्हॉट, प्राइज. व्हॉटने प्रश्न विचारला म्हणून हे प्राइज हे आन्सर आलं. आणि प्राइज हे काय आहे, नाऊन आहे, कारण आपण व्हॉटने प्रश्न विचारला आणि व्हॉटने प्रश्न विचारलेलं आन्सर हे नेहमी नाऊन असतं. इन एशियन गेम, इन एशियन गेम म्हणजे काय, प्रश्न विचारायला लागेल, वेअर. कोठे मिळालंय बक्षीस, कुठल्या गेम आहे त्या, तर वेअर हा प्रश्न विचाराय. आणि वेअरने विचारलेला प्रश्न हा नेहमी ऍडवर्ब असतो, हे तुमच्या आता चांगलं लक्षात आलेलं असेल. ओके, आता पाचवं सेंटेन्स, हिज एल्डर सिस्टर ब्रोक द रेड पॉट लास्ट नाईट. यामध्ये हिज, सुरुवातीला आपण वर्ब घेऊ. वर्ब आहे ब्रोक,
ब्रोक हे वर्ब आहे. हू ब्रोक द रेड पॉट लास्ट नाईट, हूचं आन्सर आलं सिस्टर, हे झालं नाऊन. विच सिस्टर, विच सिस्टर, फास्ट आन्सर द्या. हे सिस्टर एल्डर हे काय झालं ऍडजेक्टिव्ह झालं. हिज हे डिटर्मिनर आहे. द रेड पॉट लास्ट नाईट, यामध्ये आता द रेड, द म्हणजे रेड, विच पॉट अगेन हे काय आहे ऍडजेक्टिव्ह आहे. व्हॉट, व्हॉट डीड हिज एल्डर सिस्टर ब्रेक लास्ट नाईट, तर व्हॉटने प्रश्न विचारला तर हे पॉट हे काय झालं नाउन झालं. आणि लास्ट नाईट, लास्ट नाईट हे काय ऍडवर्ब आहे का ऍडजेक्टिव्ह आहे सांगा लवकर. लास्ट नाईट हे आन्सर येण्यासाठी आपल्याला प्रश्न कुठला विचारायला लागेल, वेन हा प्रश्न विचारायला लागेल. आणि वेननी प्रश्न विचारला म्हणून हे काय झालं ऍडवर्ब. आलं लक्षात. नाउन, ऍडजेक्टिव्ह, ऍडवर्ब, वर्ब कसं ओळखायचं हे लक्षात आलं असेल तर सेशनला लाईक करा. ओके. आणि जर सेशन हे समजलं नसेल तर पुन्हा एकदा हे लेक्चर पहा, म्हणजे क्लॅरिटी होऊन जाईल आणि तुमचा बेस चांगला होईल ग्रामरचा, कारण यावर डिपेंडच पुढचे लेक्चर आहेत. त्यामुळे हे इथं नाही समजलं तर पुन्हा रिपीट जाऊन बघा, म्हणजे तुमच्या गोष्टी लक्षात येतील. तर असंच जर सेशन तुम्हाला हवे असतील तर लेक्चरला लाईक करत जा, शेअर करत जा आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल वरती क्लिक करायला विसरू नका. जर तुम्ही ते क्लिक केलं तर तुम्हाला येणारे अपडेट मिळत जातील. दररोज जे लेक्चर अपलोड होतात ते तुम्हाला नोटिफिकेशन मध्ये दिसतील आणि तुम्हाला त्याचा फायदा होणार, एकही लेक्चर मिस होणार नाही. तर लाईक करा, कमेंट्स पण करा. काही प्रॉब्लेम्स आले तर लाईक केल्यामुळे आणि कमेंट्स केल्यामुळे आणखी लेक्चर्स बनवण्यासाठी इन्स्पिरेशन मिळतं. आणि चॅनलला शेअर पण करा, म्हणजे तुमच्या मित्रमैत्रिणींना याचाही फायदा होईल. चला आजच्यासाठी एवढंच पाहू. नेक्स्ट लेक्चर मध्ये आपण आणखी डिटेलमध्ये सब्जेक्ट, वर्ब, ॲग्रीमेंट याच्यावरती लेक्चर बनवणार आहोत. तर चॅनलवरती म्हणजे पाहत राहा की कुठलं लेक्चर अपलोड झालेलं आहे की नाही. ओके. तोपर्यंत नमस्कार.